माझ्या प्रिय बाळा, मला माहीत आहे तू वाट पाहत असलेल्या गोष्टींसाठी तू जे काही परिश्रम करत आहेस त्यातून आता नवीन वाटा निर्माण केल्या जात आहेत. तुझ्यासाठी त्या सर्व वाटा एकत्रित होऊन आता तुला योग्य दिशा प्राप्त झाली आहे. कदाचित तुम्हाला काही असे वाटत असेल की तुम्ही भविष्यात जे काही स्वप्न पाहत आहात त्या पूर्ततेसाठी तुम्ही जी काही तयारी करत आहात ती पूर्ण केल्या गेली आहे. पण मी तुम्हाला अधिक आशीर्वादाने भरतो. तुमच्यासाठी जे काही चमत्कार घडवायचे आहेत ते तुमच्या मार्गात तुम्हाला एखाद्या आशीर्वादाच्या रूपात, एखाद्या चमत्काराच्या रूपात प्राप्त होणार आहे. पुढे चालत राहा. तुम्ही जी काही पावले उचलली आहेत ती तुमच्यासाठी तुमची दिशा, तुमचे ध्येय निश्चित करणारी आहे. तेव्हा पुढे चालत राहा. प्रयत्न करा की तुम्ही जे काही कार्य करता त्यात तुम्ही अधिक यशाने भरल्या जाल. जेव्हा जेव्हा तुम्ही यशाने भरल्या जाल तेव्हा तेव्हा तुम्ही स्वतःला अधिक उंचीवर प्राप्त कराल. मला माहीत आहे की प्रत्येक दिवस नवीन संघर्ष, नवीन कार्य या सर्व गोष्टींनी तुम्ही कधीकधी त्रासले जाता किंवा कधी अडचणीत येता. पण मी सदैव तुमच्यासोबत आहे हे विसरून चालणार नाही. मी तुमच्या सर्व आशीर्वादांना तुमच्याजवळ पोहोचवण्यासाठी एक माध्यम निर्माण करतो. ते माध्यम म्हणजे हे संदेश. जेव्हा तुम्ही चमत्कार आकर्षित करू लागता तेव्हा मी तुम्हाला काही संकेत देतो ज्यामुळे तुम्हाला कळून चुकते की आजचा दिवस, आजचे 24 तास तुमच्यासाठी काहीतरी महत्त्वाचं घेऊन आले आहे. तेव्हा निश्चिंत राहा, काळजी करू नका, कारण मी तुम्हाला तुमच्या आशीर्वादांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही असे मार्ग दाखवत आहे जे तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे पोहोचवणारे आहे, तुमच्या आशीर्वादांना वाढवणारे आहे. आजपासून आपल्याजवळ कोण येत आहे किंवा त्या व्यक्तींपैकी कोण धूर्त आहे किंवा कोण तुमच्यासोबत छल कपट करत आहे याकडे दुर्लक्ष करा. कारण मी तुमच्यासाठी असे मार्ग तयार करतो ज्यामुळे तुम्ही अधिक पुढे जाऊ शकता. मला माहीत आहे की तुमच्या वेदना संपवल्या जाव्यात यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात. तेव्हा आजचा दिवस तुमच्यासाठी मौल्याचा आहे, आशीर्वादाचा आहे आणि तुमच्यासाठी खूप काही देणारा आहे. काळजी करू नका. तुम्ही जेव्हा माझ्यापर्यंत येऊन पोचला आहात, नामस्मरणाने तुम्ही माझ्या शक्तीचा अनुभव घेऊ शकता. अगदी या क्षणाला मी तुम्हाला माझ्या आशीर्वादाने, माझ्या चमत्काराने परिपूर्ण करत आहे. तुम्ही ज्या काही सकारात्मक ऊर्जांना आपल्या आतमध्ये प्रवेश करू देऊ पाहत आहात तीच प्रकाशमान दिव्य ऊर्जा तुम्हाला माझ्या आशीर्वादाने प्राप्त होत आहे. सर्व काही अगदी तुमच्या मनाप्रमाणे घडत जाणार आहे. फक्त कदाचित अधिक प्रगतीच्या दिशेने तुमची पावले उचलल्या जाणार आहेत. कारण मी आता तुमच्या पावलांना ती शक्ती प्रदान करत आहे ज्यामुळे ती योग्य ठिकाणी पडणार आहेत. कारण जेव्हा पावले योग्य ठिकाणी पडतील तेव्हा तुम्हाला तिथून मागे हटण्याची आवश्यकता नाही. समोर जाण्यासाठी, पुढे जाण्यासाठी तुम्हाला मी ती शक्ती प्रदान करत आहे ज्यामुळे तुमचे ध्येय तुम्ही निश्चित करणार आहात आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी माझे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहेत. कदाचित काही लोक तुमच्यासाठी अडथळ्यांचे कार्य करत असतील, पण आता खूप काळ लोटला आहे. ज्या व्यक्तीने तुमच्यासाठी खूप काही अडथळे निर्माण केले आहे ती व्यक्ती देखील आता अडथळे आणून थकून गेली आहे आणि शेवटी हार मानत आहे. कारण माझा आशीर्वाद, माझा चमत्कार तुम्ही प्राप्त करणार आहात. आता सर्व अडथळे दूर होऊन तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दिशेने, तुमच्या आशीर्वादांच्या दिशेने पुढे जात आहात. कदाचित काही लोक
तुमचा विरोध करत असतील. काही तुम्ही विरोधाचा सामना केला आहे. काही मनाविरोधी घडलेही असेल. पण आता मात्र तुमच्यासाठी सुखकर दिवस, चांगले दिवस, शुभ दिवस पाठवण्यात येत आहे. हे संपूर्ण ब्रह्मांड तुमच्यासाठी कार्य करत आहे. पुढे जा आणि ते सर्व काही मिळवा जे तुम्ही क्षितिजावर स्वप्न पाहत आहात, रंगवत आहात. कारण ते तुमच्यासाठीच आहे. ते तुमच्यापर्यंत यासाठी पाठवण्यात आले आहे कारण तुम्ही एक मोठे विजेता होणार आहात. कारण तुम्ही केलेले परिश्रम देव सफलतेत परिवर्तित करत आहे. तुमचे विरोधी तुमच्यासाठी कितीही विरोधाभास निर्माण करत असतील किंवा काही चुकीच्या गोष्टी पसरवत असतील, पण त्यापासून मी तुम्हाला नेहमीच लांब ठेवू पाहतो. कारण तुमचा संघर्ष कमी व्हावा. तुम्ही त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे ज्या तुमच्यासाठी नकारात्मक आहे, तुम्हाला मागे खेचणारे आहेत. तर मग आज तयार व्हा. हे 24 तास तुमच्यासाठी नवीन प्रगती, नवीन आशीर्वाद आणि काही अशा गोष्टींनी भरलेले आहेत ज्यामुळे तुम्ही अगदी सहजतेने पुढे जाऊ शकता. तुमच्या शक्यतांना वाढवणारा आशीर्वाद तुम्हाला दिला जात आहे. मला माहीत आहे कितीही विरोधक असले तरीही तुम्ही ज्या दिवशी स्वतःच्या मनस्थितीचा चांगला विचार करून पुढे जाण्याची तयारी दाखवता, तेव्हाच तुम्ही माझा हात धरता आणि पुढे जाऊ लागता. तसेच तुम्हाला प्रतिदिवशी करायचे आहे. कारण लोक तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करतील. त्यांचा सामना करत तुम्हाला पुढे जायचे आहे. स्वतःला सिद्ध करायचे आहे. कारण कितीही नकारात्मक बाजूने पुढे जाण्याचा प्रयत्न केला, पण नकारात्मक बाजू ही हरणार आहे आणि सकारात्मक बाजू जिंकणार आहे. तेव्हा लक्षात घ्या की तुमची बाजू ही सकारात्मक आहे आणि तुम्हीच जिंकणार आहात. मला तुमची मदत करायची आहे आणि ती मदत कुठल्याही स्वरूपात मी तुमच्यापर्यंत पाठवतो. तुम्हाला विजयी करण्यासाठी मी जे काही आशीर्वाद पाठवतो ते तुमच्यापर्यंत येऊन थांबले आहेत. आजचे हे 24 तास तुम्हाला पुढे नेणारे आहे. तुमच्या इच्छा पूर्तीच्या आहेत. कधीकधी स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करा. कारण मी तुमच्या पाठीशी उभा आहे. हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभय वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही हारण्याचा सामना करावा लागत नाही. तुमचं शुभ तुम्ही निश्चित करत आहात. आजचा संदेश जेव्हा कधी तुमच्या मनाशी संलग्न होईल, जेव्हा तुम्ही ऐकाल, तेव्हा तुम्ही एका उच्च स्तरावर पोहोचाल आणि माझे आशीर्वाद तुमच्यापर्यंत नक्कीच येतील. तेव्हा हा संदेश निरंतर मनात ठेवा, मनात उतरू द्या आणि देवाकडे ध्यान करताना, नामस्मरण करताना शांततेने, एकाग्रचित्ताने नामस्मरण करा. दिवसातून कितीही वेळ काम केले तरीही काही वेळ देवाचे ध्यान करा. त्यामुळे तुमचे मन अधिक पवित्रतेने भरून जाईल, शांततेने भरून जाईल. आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ परिणाम देणारा आहे. तुमच्या जीवनात चांगले काही घडवणारा आहे. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही ऐकला आहे तर तुम्ही भाग्यशाली आहात. तुमच्यासाठी देवाने शुभ संकेत म्हणून हा संदेश पाठवला आहे. याला स्वीकार करा. याला तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला शुभ आशीर्वाद देवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.